नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, विंटर 2024 किंवा डिसेंबर 2024 ते जानेवारी 2025 एक्झामिनेशनचे विविध कोर्सेसचे एक्झाम टाइम टेबल आपण रेग्युलरली पाहत आहोत। सुरुवातीला आपण एकाच व्हिडिओमध्ये शॉर्टकटमध्ये सर्वच कोर्सेसचं एक्झाम टाइम टेबल ऑलरेडी आपण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यातच सांगितलेलं आहे। पुन्हा जसं आपल्याला वेगवेगळे व्हिडिओ बनवायला वेळ मिळत गेला तसं आपण डिटेलमध्ये प्रत्येक कोर्सचं सेपरेट एक्झाम टाइम टेबल आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवत गेलेलो आहोत। त्यांना तुम्ही सर्व पाहत सुद्धा आहात। आताचा जो व्हिडिओ असणार आहे MA हिंदी, प्रोग्राम कोड असणार आहे M85, NAP 2020 पॅटर्न 70:30 ह्या कोर्सेसचा असणार आहे। आता एक ध्यानात ठेवायचं आहे की MA हिंदी नावाचे वेगवेगळ्या पॅटर्नचे कोर्सेस चालू आहेत ऑलरेडी। तर हा जो आहे MA हिंदी, प्रोग्राम कोड ध्यानात ठेवायचा M85 MA हिंदी हा नव्याने चालू झालेला कोर्स आहे। हा कोर्स या वर्षी चालू झालेला आहे। शैक्षणिक वर्ष 2024-2025 या वर्षामध्ये नव्याने चालू झालेला कोर्स आहे आणि फर्स्ट इयर ह्या वर्षी चालू झालेलं आहे। आणि स्क्रीनवर दिसत आहे तर ती फर्स्ट सेमिस्टरचं टाइम टेबल आहे। ठीक आहे। बाकी MA हिंदी M59 सुद्धा आहे, जी 2023-24 ला चालू झालेला कोर्स आहे। त्याच्या अगोदर सुद्धा एक MA हिंदीचा पॅटर्न आहे। तर ती जुने कोर्सेस आहेत। त्या कोर्सेसच्या विद्यार्थ्यांनी त्या प्रोग्राम कोडनुसार त्यांचं टाइम टेबल पाहायचं आहे। ठीक आहे। इथं गलती होऊ शकते, ध्यानात आलं? तर आता जी स्क्रीनवर पाहत आहोत आपण ती M85 MA हिंदीचा आपण सेमिस्टर फर्स्ट एक्झाम टाइम टेबल पाहत आहोत। विंटर 2024 किंवा डिसेंबर 2024 किंवा डिसेंबर 2024 ते जानेवारी 2025 एक्झामिनेशन टाइम टेबल डिटेलमध्ये घेऊया आपण। ह्याचा पहिला पेपर चालू होणार आहे 16 जानेवारी 2025 ला सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत। पेपर कोड असणार आहे HIN 501। पेपरचं नाव हिंदी साहित्य का इतिहास, आदि भक्ति रीति। प्रोग्राम कोड एकच असणार आहे M85, त्याला वाचायची काही आवश्यकता नाही। दुसरा पेपर 17 जानेवारी 2025 ला असणार आहे सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत। HIN 506 नाव आहे पेपरचं भारतीय साहित्य। तिसरा पेपर 18 जानेवारी 2025 सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत। HIN 502 कथा साहित्य। अनेक ध्यानात ठेवायचं आहे, पेपर कोड सिरियलनंच असतील असं नाही। त्याच्यासाठी तुमचा पेपर कोड, तुमच्या पेपरचं नाव आणि टाइम आणि डेट ही सर्व व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे। 501 आहे म्हणजे कंटिन्यू 502, 3, 4 असं असेल असं नाही, ध्यानात ठेवायचं आहे। त्याच्यासाठी 16 तारखेला कोणता पेपर आहे त्याचं नाव, त्याचा कोड, टाइम व्यवस्थित चेक करूनच जायचं आहे तुम्हाला। ठीक आहे। घाई गडबडीमध्ये तुम्ही विसरून जाचाल। ह्या पेपरचा कोड सिरियलनं नाही, खालीवरी आहे। ठीक आहे, ध्यानात ठेवायचं आहे। चौथा पेपर असणार आहे 19 जानेवारी 2025 ला सकाळी 10:30 ते 11:15 वाजेपर्यंत। 1.25 तासाचा पेपर आहे, ध्यानात ठेवायचं। नाहीतर दररोजच 2.5 तासाचा पेपर होते म्हणून बसल्यानंतर पेपर हातातून घेतील सर, मग मला माहीत नव्हतं असं म्हणता येणार नाही। चौथा पेपर 19 जानेवारी 2025 चा सकाळी 10:30 ते 11:15 वाजेपर्यंत आहे। स्पेशली ह्या विषयाचा खूप जास्त अभ्यास करायचा आहे ह्या पेपरचा। हे 1.25 तासाचा जो पेपर आहे ह्याचे बुक्स पण छोटे आहेत, ह्याचा जास्त अभ्यास करायचे। कदाचित तुम्ही ह्याच विषयात फेल होऊ शकता। बाकीच्या विषयात तुम्हाला वेळ तर आहे विचार करून लिहिण्यासाठी, ह्या पेपरला तुम्हाला वेळ नाही। पेपर छोटा आहे तरी पण विचार करायला वेळ मात्र मोठा लागतो। तर सकाळी 10:30 ते 11:15 वाजेपर्यंत HIN 514 संप्रेषण कौशल्य ह्या पेपरचा खूप अभ्यास करायचं, प्रचंड अभ्यास करायचं, ह्याच्यात फेल व्हायचं नाही। पाचवा पेपर 20 जानेवारी 2025 ला सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत
HIN 505 हिंदी साहित्य विविध विमर्श, किंवा आता हे ऑप्शनल पेपर आहे, ह्याचा ऑप्शनल कोणता आहे HIN 503 कथेतर गद्य साहित्य. म्हणजेच काय, तुमचा एकतर HIN 505 असेल किंवा HIN 503 असेल, दोन्हीपैकी एकच पेपर असेल. आता हे कसं कळेल तुम्हाला, एकतर तुमच्या हॉल तिकीटवर तर येतं, तरी पण जर तुम्ही स्वतः 2024-25चा फर्स्ट इयरचा ॲडमिशन फॉर्म स्वतः भरला असेल, ऑनलाईन भरला असेल, तर त्याच्यावर तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरची जी पेपरची यादी दिलेली आहे ॲप्लिकेशन फॉर्मवर, त्याच्यामध्ये तुमचा ऑप्शनल पेपर कोणता आहे ते तुम्हाला कळतं. आणि जर तुम्ही स्टडी सेंटर कॉलेजला दिला असेल, फीस दिली असेल आणि तुम्हीच भरा म्हणले असतील, स्टडी सेंटरच्या सरांना सांगितलेलं असेल, तर तुम्ही त्यांना फोन लावून विचारू शकता. त्यांनी तुम्हाला माहिती सांगू शकतात, कारण त्यांच्या लॉग इन आयडीवरून सुद्धा तुमचं चेक करता येतं. तुमच्याकडे PRN नंबर असेल आणि पासवर्ड असेल तर तुम्ही स्वतः चेक करू शकता. स्टुडंट लॉग इनमध्ये जाऊन चेक करू शकता. ओके. शेवटचा पेपर आहे 21 जानेवारी 2025ला सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत. पेपरचा कोड आहे HIN 599. पेपरचं नाव शोध प्रविधी. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली नोटीसमध्ये एकूण 7 पॉईंट दिलेले आहेत. ते आता डिटेलमध्ये तुम्ही वाचून घ्यायचं आहे, अत्यंत महत्त्वाचीच आहेत ती. मी शॉर्टकटमध्ये सांगतो. पहिल्या पॉईंटमध्ये काय लिहिले आहे, हॉल तिकीट तुम्हाला ycmu.digitaluniversity.ac या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं. स्क्रीनच्या सर्वात वरच्या साईडला वरच्या बाजूला हॉल तिकीट म्हणून ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं. 16 अंकी PRN नंबर टाकायचं. त्याच्यामध्ये PRN नंबरच्या पुढे तुमच्याकडे PRN नंबर तुमच्या मोबाईल नंबरवर SMS द्वारे आलेला असेल किंवा ईमेल आयडीवर आलेला असेल. तिथे आलेला नसेल तर तुम्ही डायरेक्ट स्टडी सेंटरला कॉल करायचा आहे, कारण त्यांच्याकडं नवीन विद्यार्थ्याची ज्यांनी नवीन ॲडमिशन घेतलेले आहेत पहिल्यांदा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये, त्यांचा PRN नंबर हा तुमच्या स्टडी सेंटर कॉलेजला एक मोठी यादी पाठवली जाते. तुमच्या मोबाईलवर SMS बी दिला जातो, पण तुम्ही कदाचित ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना दुसरा मोबाईल नंबर दिलेला असल्यानं किंवा स्टडी सेंटर कॉलेजला तुम्ही फॉर्म भरायला दिले असल्याने त्यांनी स्वतःचा नंबर टाकले असते सरांनी, त्याच्यामुळे तुम्हाला SMS आला नसेल तरीसुद्धा काळजी करायची गरज नाही. स्टडी सेंटरला तुमच्या सर्व विद्यार्थ्यांची PRN नंबरची यादी जाते त्यांच्याकडं. त्याच्यामध्ये तुमचे ऑप्शनल विषय सर्व मोठी यादी देते, मोबाईल नंबर असतं, सर्व असतं त्याच्यावर. तुम्ही स्टडी सेंटरला कॉल करून ते घेऊ शकता PRN नंबर. आणि स्टुडंट लॉग इनमध्ये जाऊन हॉल तिकीटमध्ये जाऊन हॉल तिकीट ऑप्शनमध्ये जाऊन PRN नंबरच्या पुढे 16 अंकी नंबर टाकायचे, PRN नंबर खाली. त्याच्यानंतर वर्ष निवडायचं. वर्ष असणार आहे तुमचं डिसेंबर 2024वर क्लिक करायचं आहे. आता तुम्ही म्हणताल की आमचा पेपर तर सुरू होतं आहे 16 जानेवारी 2025मध्ये, 2025 वर्षाच्या मध्ये जानेवारी महिन्यात, तरीसुद्धा तुमच्या एक्झामिनेशनचं नाव तुम्ही ह्या स्क्रीनवर सुद्धा पाहू शकता. एक्झाम डिसेंबर 2024 लिहिलेवरी. तिथं ऑप्शनमध्ये 2024च टाकायचं. परीक्षा 2025लाच होणार आहे. ऑप्शनवर डिसेंबर 2024वर क्लिक करायचं. खाली कॅप्चा कोड टाकायचं, सबमिट करायचं. तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड ऑप्शन दिसेल, त्याच्यापुढे डाउनलोडवर क्लिक करून स्मार्टफोनमध्ये सेव्ह करून घ्यायचं. ऑनलाईन सेवा केंद्रावर जाऊन प्रिंटआउट काढून घ्यायची. कलर प्रिंटआउट काढणं कधी बी फायद्याचं आहे. 10 रुपयाला प्रिंट निघते. काही लोक कुठेही कंजूशी करतात, जिथं करायची तिथं कंजूशी करावं. ठीक आहे. तर कलर प्रिंटआउट काढणं कधीही फायद्याचं आहे. प्रिंटआउट काढायचं आहे. अनेक ध्यानात ठेवायचं, आणि हॉल तिकीट आलेले नाही. काही आपले जे सबस्क्रायबर आहेत, यूट्यूब फॅमिली मेंबर आहेत, जे आपले सबस्क्रायबर्स आहेत, त्यांनी मला कमेंटसुद्धा केली होती की डेटा नॉट फाउंड असा ऑप्शन येत आहे म्हणले त्यांनी PRN नंबर टाकल्यावर वगैरे. काळजी करायचं नाही. आणि हॉल तिकीट जनरेट झालेले नाहीत. एक्झाम जानेवारी महिन्यात आहे, 16 तारखेपासून सुरू आहे. काही लोकांची 11 तारखेपासून आहे. मग निदान तुम्ही ह्या डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून चेक करायला सुरू करा तुम्ही. ठीक आहे. म्हणजे 2-4 दिवसांनी चेक करायला सुरू करा. ओके. हे झालं पहिला पॉईंट. ह्याला जास्त वेळ लागला. ठीक आहे. पॉईंट नंबर 2, तुम्ही परीक्षेला येताना हॉल तिकीट घेऊन यायचे. तुम्हाला ओरिजिनल हॉल तिकीट घेऊन यायचं आहे. शक्यतोवर कलर हॉल तिकीट घेऊन या. शेवटी नाईलाजच असेल, कलर प्रिंट भेटलीच नसेल तर ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटसुद्धा चालते, काही अडचण नाही. एक आधार कार्ड खिशामध्ये हमेशा ठेवायचं आहे. हॉल तिकीट आणलो, आधार कार्डची गरज नाही असं म्हणायचं नाही. तिथं तुम्हाला एक आयडेंटिटी प्रूफसुद्धा लागतं. तर आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड एक प्रूफ ठेवायचं तुम्हाला. तसेच जर तुम्हाला स्टडी सेंटर कॉलेजनं एक यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं एक आयडेंटिटी कार्ड निघतं छोटं खपाट असल्याने, त्याच्यावर फोटो लावून सही शिक्का टाकून तुमचं नाव लावून जर दिलं
तर ते आयडेंटिटी कार्ड घेतलं तरी तुमचं खूप छानच झालं. मग ती झालं तर चांगलं झालं. शेवटी आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड एक खिशात ठेवायचं. तिन्ही ठेवलं तर काय अडचण नाही, एक ठेवायचं कमीत कमी. पुन्हा तुम्हाला परीक्षा कक्षामध्ये परीक्षा चालू होण्याच्या 15 मिनिट अगोदर प्रवेश देण्यात येईल. एकदा परीक्षा चालू झाली आणि अर्धा तास झाला की त्यानंतर जी विद्यार्थी येतील त्यांना प्रवेश देण्यात येणार नाही. स्मार्टफोन्स, ऑडिओ व्हिज्युअल एड्स म्हणजे जे दृकश्राव्य साधने असतात, इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट्स असतात, ती तुम्हाला परीक्षा कक्षात नेण्यास प्रतिबंध असेल. कॉपी मुक्त करण्यात येत आहे, कॉपीला प्रतिबंध असणार आहे. नकल करण्यासाठी प्रतिबंध असणार आहे. 1982चा जो कायदा असणार आहे तो कायदा लागू आहे सांगितलेला आहे. त्याच्यासाठी अभ्यास करून गेलं कधीही उत्तम. कॉपी करताना सापडलो तर त्यांनी तुम्हाला रेस्टिगेट करू शकतात. रिझल्ट पाहण्यासाठी आता परीक्षा तर द्या अगोदर, तरी पण सांगतो तुम्हाला ज्यावेळेस परीक्षा दिल्यानंतर 1 महिन्यानं तुमचा रिझल्ट लागणार आहे. तर 1 महिन्यानंतर परीक्षेचा शेवटचा पेपर झाल्यानंतर 1 महिन्यानं ycmu.digitaluniversity.ac ह्याच ऑफिशियल वेबसाईटवर जायचं. वरच्या साईडला जायचं, रिझल्ट ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं. तिथे सुद्धा PRN नंबर टाकायचं. खाली एक्झाम टाकायचं डिसेंबर 2024 आणि सबमिट करा. कॅपचा कोड टाकून सबमिट करायचं. ऑप्शन तुम्हाला रिझल्टचं डाउनलोड येईल, डाउनलोड करून घ्यायचं. ठीक आहे मित्रांनो. हां, आणि जर तुम्हाला रिझल्टमध्ये काही तफावत आढळली की बाबा मी जास्त तुम्हाला मार्क कमी पडले, तर रिझल्ट लागल्यापासून 15 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला ऑनलाईन तिथं रिव्हॅल्युएशन ऑफ मार्ककरिता एक फॉर्मॅट दिलेला आहे. ऑनलाईन वेबसाईट पण आहे. ऑनलाईन कंप्लेंट करू शकता तुम्ही. तसेच तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन सुद्धा कंप्लेंट करू शकता. ते पुन्हा सांगू आपण. तर ते तुम्हाला कंप्लेंट करता येणार आहे. रिझल्ट लागल्यापासून, ऑनलाईन रिझल्ट लागल्यापासून, मार्क मेमो आल्यावर जाचाल तेव्हा काही होणार नाही. ऑनलाईन रिझल्ट लागल्यापासून 15 दिवसाच्या आत ऑनलाईन कंप्लेंट द्यायची आहे किंवा ईमेलद्वारे वगैरे कंप्लेंट करता येते. ती त्यावेळेस करू. ठीक आहे. सगळ्यांना परीक्षेकरता खूप खूप सारे शुभेच्छा. ज्यांनी गृहपाठ आणखी सबमिट केलेला नाही त्यांनी होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिट करायचं आहे. 21 डिसेंबर 2024 शेवटची तारीख आहे. ठीक आहे. आज 19 डिसेंबर 2024 आहे. 2 दिवस राहिलेत आणखी, आजचा दिवस सोडून. लवकरात लवकर ऑनलाईन सबमिशन करायचे. 21 डिसेंबर 2024 रात्री 11:59 अगोदर होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिट करायचं आहे. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.